मित्रांनो, आज शिरूर तालुक्यातील चांडो गावामध्ये सूर्य जपान केसरी एक 2020चं नियोजन होतं. अतिशय सुंदर यात्रा पार पडली. आज 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि आपल्याला इथं गाडा मालक भेटलेले. तर त्यांचं थोडक्यात आपण कशा प्रकारे नियोजन होतं बघूया. पाहून नमस्कार. नमस्कार. कसं होतं? एक नंबर झाला आज. इष्टम बरोबर नियोजन होतं हारण्याचं. आणि खरंच म्हणजे आज पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड पब्लिक जर बघितलं जातात तर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतं आतापर्यंतच. म्हणजे 2020 मध्ये तर सगळ्यात जास्त या घाटात मला आज पब्लिक दिसले. काय सांगसान आज? सर्वप्रथम मी नवनाथ शेठ बारणे यांचं अभिनंदन करतो. जपान केसरी त्यांनी या घाटावर भरवली आणि इथल्या कार्यकर्त्यांचं सगळ्यात म्हणजे ही यात्रा एक दिवशी झाली. याच्या पाठीमागे आता मी पाहतोय कचर शेठ पानमंद यांच्याशी आमचा जवळचा संपर्क आहे. आणि ही यात्रा भरवण्यासाठी खरोखर या गावाला जास्त योगदान आहे. आणि आजची यात्रा म्हणजे ह्या भागात अजूनपर्यंत एवढी मोठी यात्रा भरली नव्हती. सगळंच म्हणजे घड्याळा बाबतीत म्हणा, निशाणा बाबतीत म्हणा आणि आसपासचं नियोजन सुद्धा त्यांनी 1 नंबर पार पाडलं. पब्लिक रेकॉर्ड ब्रेक होतं आज घाटामध्ये. काय वाटत होतं ज्यावेळेस फायनलला बारी आली? काय वाटत होतं? आता पहिल्या राऊंडला कांड 70 फुटा होता, नंतर 50 फुटाची आट जी होती तर त्यामध्ये अशी अडचण होती की 50 फुटावर कांड आहे आणि पब्लिक तर खाली बसली. मग ते बैल म्हणजे कांड्यावरचे बैल बसण्याचा चान्स जास्त असतो, मग त्याच्यामुळे दचकून होतं. पण नंतर फायनलला हारण्याने शेवटी साईड काढण्याचा प्रयत्न केला आणि बारी चांगली झाली. आज 1 नंबर मध्ये सेपरेट 3 लाखाचा मान भेटलेला आहे. तर आज सेपरेट बक्षीस आज पहिल्यांदाच आपल्या 2020 मध्ये त्या वर्षी बघायला भेटले ह्या घाटात. काय सांगसान आज? आता त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस पॅम्पलेट हे आलं तर त्यावेळेस सगळ्या त्यांनी अटी आणि नियम अटी सगळ्या यात्रा कमिटीने जाहीर केल्या होत्या. त्याच्यामध्ये कुठला दुजाभाव त्यांनी केला नाही, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन. मित्रांनो, 1 नंबर झाल्यानंतर 2 नंबर पण आज हरणे आणि टायगर. तर कसं होतं एक नियोजन हरणे आणि टायगरचं? कारण खूप छान नियोजन होतं. नवनाथ शेठ बारणे आणि तांडव ग्रामस्थांनी खूप चांगलं नियोजन केलं आणि यात्रा अशी भव्य दिव्य हे केली. तर दोन्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रा खूप चांगली झाली आणि 2 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे सचिन सुदामराव मोरे यांना. 2 लाख रुपये बक्षीस पहिल्यांदाच मिळाले त्यांना, पण एवढं खूप मोठं बक्षीस. पुणे जिल्ह्यातील एक छोटस गाव शिरूर तालुक्यातील चांडो त्या गावात प्रथमच एक नियोजन झालं. काय सांगसान ह्या यात्रेबद्दल? आज या यात्रेमध्ये गावकऱ्यांनी खूप चांगलं नियोजन केलं होतं आणि अशी भव्य दिव्य यात्रा गावामध्ये प्रथमच अशी मोठी यात्रा भरवली होती. त्याबद्दल ग्रामस्थांचं आणि नवनाथ शेठ बारणे यांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार. आज 80 आणि 80 बरोबर कोण होता? सर्किट. आज खरं म्हणजे आता तो वासरांनी टाळ्या केल्या घाटात. बरोबर. काय सांगसान आज पहिल्या नियोजनाबद्दल? काय सांगसान आज यात्रेच्या? आजपर्यंत शिरूर तालुक्याची टॉप 20 म्हणलं याला काय हरकत ठरणार नाही. नवनाथ शेठ बारणे स्वर्गीय जपान केसरी या नावाने 2020 आणि कचर शेठ पानमन सरपंच चांडोगाव यांच्या संयोजनाने सगळ्यात मोठी 2020 स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि यात्रा अतिशय उत्कृष्ट आणि यशस्वीरित्या पार पडली. पब्लिक होतं, आदत वासर होती. काय सांगसान आज आदत वासरांबद्दल? कारण इथे आम्ही जयंत घाटामध्ये बघतो. बरोबर. कांड चांगला असल्यामुळे आणि पब्लिकचा दाब जेवढा असेल तेवढा एकटीवरती आमचा विश्वास आहे की 100% आपण कुठेतरी ते आपल्याला ठेवणार आहे. त्या हिशोबाने सगळे नियोजन झाले, सुट्टी वगैरे चांगली झाली, कांडाही चांगलं पडलं आणि बारीही चांगली झाली. 3 नंबरला फायनल झाली आपली. सर्किट कुणाचा होता? सर्किट सागर पदंड होते मलठण. अतिशय चांगली साथ भेटलेली पहिल्या राऊंडला पण दुसऱ्या राऊंडला पण. बरोबर. मस्त 2-3 गाठ झाले लाकूड चुकट एकत्र. ते 4ही बैलांचं मन जुळलेली, बारीही चांगली होती आणि निर्णय वगैरे सगळे काट होतं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. मित्रांनो, प्रसिद्ध निवेदक हलवून सर आढळराव साहेब, आज काय सांगसान ज्यावेळेस यात्रेचं नियोजन झालं तर पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉपची एक यात्रा करायचं आज स्वर्गीय जपान केसरीचं मुख्य आयोजक नवनाथ शेठ यांनी केलं होतं. काय सांगसान आज या यात्रेबद्दल? काय सांगसान? ही यात्रा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न केली आणि ज्या बैलाच्या स्मरणार्थ ही यात्रा भरली, स्वर्गीय जपान या बैलाने त्या परिवाराचं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं आणि त्याचा उत्तरायू म्हणून त्यांनी स्वर्गीय जपानच्या स्मरणार्थ ही यात्रा भरवली. नवनाथ शेठ तुकाराम बारणे, आदिनाथ शेठ बारणे या 2 बंधूंनी
मोसे गावचे रहिवासी जरी असले तर त्यांचे या ठिकाणी याच गावचे बागायतदार म्हणून संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान असल्यामुळं आणि गावाने त्यांना चांगल्या प्रकारची साथ दिल्यामुळं शिरूर तालुक्यामध्ये एक छोट्याशा चांगडो गावामध्ये चांगल्या प्रकारची यात्रा संपन्न करण्यामध्ये चांगडो ग्रामस्थ नवनाथ शेठ बारणे, आदिनाथ शेठ बारणे हे सक्सेसफुल ठरलेले आहेत. म्हणून मी त्यांना तमाम गाडी मालकांच्या वतीनं, आमच्या अनाउन्सर मंडळींच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. 190 यात्रा भरवणं फार जिकिरीचं काम असते. आम्ही अनाउन्सर जरी असलो तरी फार मोठा दबाव असतो. जोपर्यंत शेवटचा गाळा पळत नाही तोपर्यंत जीवात जीव नसतो. धाकधूक ही फार मोठी असते. कारण पब्लिक जर पाहिलं दुतर्फा पब्लिक होतं. कमीत कमी 25,000 पब्लिक या ठिकाणी असते. कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये, कुठल्या प्रकारचा व्यत्यय येऊ नये, कुठल्या ग्रामस्थांनी कुठल्या गाडी मालकाला हरेरावी करू नये, गाडी मालकांनी ग्रामस्थांना हरेरावी करू नये, ही फार मोठी जिकिरीची आणि जबाबदारीची गोष्ट असते. त्यामुळं या घाटामध्ये न भूतो न भविष्यते महिला मंडळ सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होत. कारण चांगडो ग्रामस्थांनी नवनाथ शेठ बारणे, आदिनाथ शेठ बारणे यांनी महिलांना खास बसण्यासाठी एक व्यवस्था केली होती. त्यामुळं महिला सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होत्या. प्रेक्षक दुतर्फा होते. चांगल्या प्रकारची बैठक व्यवस्था होती. नियोजन चांगलं होतं. रॅकवरती काम करणारी मंडळी होती, निशाणावरती काम करणारी मंडळी, घड्याळ मास्टर, अतिशय नावाजलेले घड्याळ मास्टर आणि निशाण बहादूर होते. त्याच्यामुळं यात्रा संपन्न करायची असेल तर खरा जो आत्मा आहे तो एक घड्याळ आणि निशाण. घड्याळ आपण कसे जरी चालवलं परंतु निशाणवाल्यावरती फार मोठी जबाबदारी असते. निशाणवाल्यांनी एक तिरपा कार्यक्रम जर केला, तुम्ही कसंही घड्याळ लावलं काही उपयोग होणार नाही. म्हणून निशाण बहादराची फार मोठी जबाबदारी एखाद्या सुप्रीम कोर्टासारखा निर्णय त्याचा असतो. ज्यावेळेस निशाण खाली येत नाही तोपर्यंत घड्याळवाला घड्याळ दाबू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जर जबाबदारी असेल तर ती निशाणवाल्यावरती होती. आणि तो निशाण बहादर होता मयूर शेठ बनकर. असा झटका परत होणे नाही, असा मयूर बनकर, असा निशाण बहादर परत होणे नाही. म्हणून मयूर शेठ बनकर असतील, नानासाहेब बनकर असतील, चेतनराजे इंदोरे, कचर शेठ पानमन सरपंच आमचे मार्गदर्शक, चांगल्या प्रकारची यात्रा या ठिकाणी संपन्न झाली. आणि संपूर्ण चांगडो ग्रामस्थांनी नवनाथ शेठ बारणे यांचा वाढदिवस साजरा केलाच केला. आणि भरपूर आनंद आयुष्यभर स्मरणात राहील अशा प्रकारचा आनंद चांगडो ग्रामस्थांनी बारणे परिवाराला दिला. खरं म्हणजे समान गाडा मालकांना न्याय द्यायचं काम आज मयूर शेठ बनकर आज निशाणावरती होते. आज 1 वर्षांनी कम्प्लीट. पुढं याच्या आधी कोणत्या हातामध्ये, याच्या आधी पुढे थांबलो जानेवारी त्याच्यानंतर ना हा घाट. आणि ह्या घाटामध्ये बघितला आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला भेटली. निशाणाच्या समोर पण बघितलं असं प्रचंड प्रमाणात गर्दी होती. कसं काही कंट्रोल केलं सगळं? नाही, माझी नजर ऑलरेडी फक्त साठ्यावरच असते. त्यामुळे पब्लिकचा काही विचार करत नाही. आपण बैल न बघता फक्त माझ्या डोक्यात चाकच असतं. त्यामुळे निशाण हे साठ्यावर पडतं. त्याचा 100% मी प्रयत्न केला आणि त्याचा मला आज आनंद आहे की मी आज सगळ्यांना समान निशाण देण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. कसं होतं एक नियोजन आज यात्रेचं? कारण ही यात्रा म्हणजे आज पुणे जिल्ह्यातील सगळी टॉपची यात्रा होती आज. तर आणि गर्दी पण खूप जास्त होती. जवळपास आज रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टीचा दिवस होता. त्यामुळं लांब लांब पण आज जशी पेठमध्ये यात्रा पुकारली तशी या यात्रेची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांमध्ये होती. आणि जशी बराडी झाली त्या दुसऱ्या म्हणजे बराडी दुसरा दिवस संपला त्या दुसऱ्या मिनिटापासून जी याची चर्चा सोशल मीडिया इतकी गाजली. आणि बक्षीस, गाड्याचा रॅक, गाड्याची धावपट्टी आणि मेन म्हणजे पब्लिक, चांडो ग्रामस्थ सहकारी, नवनाथ शेठ यांचे पूर्ण सहकारी आज रात्रंदिवस इथं कष्ट करून त्यांनी आज खूप मोठी यात्रा पार पाडली. आणि नक्कीच मला याच्या हुरपामध्ये त्यांचा आम्ही सामील व्हायचं मला भाग्य भेटलं. आणि यात्रा सक्सेसफुल झाली असं मला तरी 100% वाटतंय. आणि या यात्रेबद्दल नक्कीच अजून 1-2 महिने तरी याची चर्चा 100% राहील. आणि याच्यापेक्षा बी यात्रा होत राहतील. पण ही यात्रा प्रत्येकाच्या मनात आज घर करून गेलेली आहे.
काय सांगसान आज यात्रेबद्दल आहे, कारण आज चर्चा आहे यात्रेची. मध्ये यात्रेचं अनाउन्सिंग झालं आढळराव साहेबांकडून. नवनाथ शेठचा त्याच्यानंतर 10 मिनिटांनी फोन आला, आपल्याला यात्रा घ्यायची ती चांडोला, तुम्ही दोघं सज्ज पाहिजे. नवनाथ शेठचं आमचे रोजचेच संबंधित घरचे बारक्या भावासारखे ते आम्हाला. त्यांना 1 मिनिटात म्हणलं आम्ही करतोय दोघं जण यात्रा, आपल्याला करायची तर चांगलीच करायची. आणि मग आम्ही सगळे चांडोगाव ग्रामस्थांनी नवनाथ शेठनी एवढं मोठं हे केलं, आम्ही पण आमची यात्रा सक्सेस करायचा प्रयत्न केला, एवढंच फक्त डोक्यात होतं. काय सांगसान आज छोट्याशा गावामध्ये आज यात्रा, आज गावचं नियोजन खूप चांगलं आणि आज गावाने खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. आज खर तर आज जी यात्रा पार पडली, या यात्रेचा आनंद अगदी गगनात मावत नाही अशा पद्धतीचा झालेला आहे. कारण नवनाथ शेठने या ठिकाणी यात्रा पुकारली आणि आम्ही तर ठरवलं आपलं गाव बारीक आहे, गाडी मोठाले आहेत, आपल्याकडून त्यांची व्यवस्था होईल का न होईल याची धाकधूक मनात होती. परंतु सगळ्या गाड्या मालकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने साथ दिली, पब्लिकनी साथ दिली. विशेष म्हणून नाना बनकर असतील, माऊली असन, आणखी बातमी परवाचे मित्र परिवार असेल, या ठिकाणी जवळजवळ 14 दिवस ते रोज येत होते. आज हे केलं पाहिजे, उद्या ते केलं पाहिजे, परवा ते केलं पाहिजे. आणि याला अनुसरून आमची सगळे ग्रामस्थ तरुण मंडळी त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे उभी राहिली आणि यात्रा यशस्वीपणे पार पडली. याचा फार मोठा आनंद आमच्या चांडोग ग्रामस्थांना आणि बारणे कुटुंबाला आहे. मित्रांनो, खरं म्हणजे आज रॅकचं नियोजन अतिशय सुंदर केलेलं. तर रॅकचं नियोजन आज अतिशय सुंदर होतं. रॅक म्हणजे गाडा आला का फक्त आतमध्ये स्टिकर लावणे, सगळं काम एकदम व्यवस्थितरित्या पार पडलं. सकाळी जवळपास घाट सकाळी 6:30 वाजल्यापासून घाट चालू झाला. तर काय सांगसान आज रॅकचं नियोजन कशा प्रकारे झालं? याचं नियोजन म्हणजे आम्ही ज्या दिवशी यात्रा या ठिकाणी आयोजित केली त्या दिवशीच ठरवलं होतं, कारण यात्रा ही अतिशय सुंदर आणि भव्य होती, बक्षिसे पण भरपूर होती. त्यामुळे यात्रा अतिशय उत्साहाने आणि जोमाने पार पाडायची होती. ते नियोजन करून आम्ही सर्वजण सहकारी मित्र ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी यात्रेत सगळे एकजुटीने उतरलो होतो. रॅकवरती आता पहिलं रॅकचं नियोजन राहतं, गाडा मालकांचा गदारोळ नको व्हायला, कुठल्याही प्रकारचं हे नको. गाड्या मालकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं, त्याबद्दल गाड्या मालकांचं मी प्रथमतः स्वागत करतो. कारण रॅकवरती काम करत असताना दिवसभर प्रत्येक गाड्या मालकाला तोंड द्यायचं, प्रत्येक जण तो काही ना काही प्रश्न विचारला, तो प्रत्येकासोबत दिवसभर चर्चा चालू असते. त्यामुळं सगळ्यांना अगोदर आपण बाईटद्वारे कळवलंच होतं आपण की गाड्या हे टोकन पद्धतीने सुटतील. त्या पद्धतीने सर्व नियोजन झालं. पुढे पण बाकीचे जे सहकारी होते, ग्रामस्थ होते, त्यांनी सुद्धा अतिशय जोरदार काम केलं. सर्वांनी गाडी मालकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे रॅकचं नियोजन चांगलं झालं. यात्रा ही अतिशय सुंदर झाली. आज आलेले गाडा मालक, प्रेक्षक वर्ग यांच्यासाठी कशा प्रकारे शुभेच्छा द्या? आज जपान केसरीच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये जे आपले प्रेक्षक आले होते, गाडा मालक आले होते, त्यांच्यासाठी खरंच मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. ते ह्या अशा यात्रेमध्ये येऊ शकले आणि ही यात्रेला रंगत देऊ शकले. दिवसभर खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे आलेल्या प्रेक्षकांचं स्वागत करण्याचं काम आज तुम्ही केलेलं. काय सांगसान आज यात्रा ही पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉपची यात्रा 2020 तळामध्ये बघितलेली गर्दी तुम्ही बघितली असेल, याच्यावर सगळ्यात जास्त कंट्रोल झालं तळातल्या गर्दीत. खरं तर जपान केसरी 2026 आयोजक नवनाथ शेठ बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली 15-20 दिवस गावातील सर्व पदाधिकारी असतील, तरुण वर्ग सर्वजण त्या ठिकाणी धावपट्टी असेल, इतर सर्व नियोजन करत असताना आम्हाला माहित होतं की या परिसरामध्ये एवढी टॉपचं नियोजन पहिल्यांदा होत आहे. 10 ते 15 हजार लोक ही शर्यत पाहण्यासाठी येणार, बसण्यासाठी स्टेडियम व्यवस्था, ऊन लागावं नाही म्हणून मंडप व्यवस्था, हे सगळं नियोजन आयोजक नवनाथ शेठ बारणे यांनी कुठल्याही प्रकारचं खिशाकडे न पाहता आपल्या जपानचं नाव, स्वर्गीय जपानचं नाव, जसं जपाननी बारणे परिवाराचं नाव त्या ठिकाणी मोठं केलं, तसंच या यात्रेच्या माध्यमातून बारणे परिवाराचं पुन्हा एकदा नाव कुठंतरी टॉपला व्हावं म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीनं मग यात्रा धावपट्टी बनवण्यापासून असेल, रॅकचं नियोजन असेल, याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य गाड्या मालकांचं लागलं, सर्व आलाम सरांचं लागलं, सर्व किंगाले मास्टर असतील, निशान पात्र असतील, बांडा ग्रुप त्या ठिकाणी बैल पकडण्यामध्ये होता. म्हणजे याच्यामुळं यात्रेला रंगत आली की तिथं सगळ्या व्यवस्थित गोष्टी होत गेल्या. त्यामुळे यात्रा ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निश्चित त्या यात्रेचं नाव मोठं झालं. दुपारच्या काळामध्ये महिला भगिनी जास्त वाटल्याच्या नंतर नवनाथ शेट्टीने आम्ही निर्णय घेतला की साईडला स्क्रीन लावायची. जवळजवळ 3-4 हजार पब्लिक साईडला स्क्रीन मध्ये त्या ठिकाणी
स्क्रीनवरती शर्यत पाहत होते. घाटामध्ये जवळजवळ 5-7 हजार पब्लिक होतं. ऑनलाईन जवळजवळ 4-5 हजार पब्लिक ऑनलाईन वरती युट्यूब वरती ही शर्यत पाहत होते. म्हणजे आज आम्हाला या ठिकाणी समाधान या गोष्टीचं वाटते की छोटं गाव पण या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे. याचा सार्थ अभिमान बारणी परिवाराच्या वतीनं आमच्या गावाला लाभला. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं, गाड्या मालकांचं, सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आणि तुम्ही सुद्धा ही यात्रा, हे नियोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून दाखवता. म्हणून पत्रकार तुमचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आमच्या वतीने राहू द्या. धन्यवाद.